प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण योना याचा पहिला अध्याय 17 वचन आपण वाचणार आहोत. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा तयार केला होता. योना त्या माशाच्या पोटात 3 दिवस व 3 रात्र होता. जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला काय सांगत आहे? आज तुम्ही आणि मी परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जात आहोत. तर तुम्ही आणि मी परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनामध्ये टाळत आहोत. परमेश्वर जे आपल्याला सांगत आहे ते सोडून जर आपण आपला स्वतःचा मार्ग धरत आहोत तर कदाचित आपली परिस्थिती देखील त्या यवनाकरिता होऊ शकते. जशा प्रकारे यवनाला परमेश्वराने सांगितलं होतं की तू निनवेला जा, आणि तो स्वतःच्या मार्गाने तार्शीसला निघाला होता, आणि यामुळे तो 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटामध्ये होता. आज जर तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये समस्याला झेलत आहोत, तुम्ही आणि मी संकटाला झेलत आहोत, तर प्रियांनो, मला तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे की आपण येशू ख्रिस्ताची इच्छा सोडून आपल्या मार्गाने जात आहोत. आज तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या इच्छेमध्ये चालूया. येशू ख्रिस्ताची इच्छा आपल्या जीवनाकरिता काय आहे, परमेश्वराने तुम्हाला आणि मला काय काम दिलेलं आहे, त्या कामामध्ये राहूया, जेणेकरून तुमचं आणि माझं जीवन हे आशीर्वादित होणार आहे. आज तुम्ही आणि मी ते प्रयत्न करूया आपल्या जीवनामध्ये, आणि आपलं जीवन हे आशीर्वादित करून घेऊया. प्रार्थना करूया. आमच्या जिवंत परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो प्रभू, यवनाकरिता आम्ही आमचा मार्ग न धरता प्रभू तुझ्या मार्गामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला चालण्यासाठी मदत कर, जेणेकरून आमचं जीवन हे आशीर्वादित होणार आहे आणि आमच्याद्वारे तुझं आणि तुझं गौरव होणार आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्याच नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. देवबाप करो तुम्हा सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.